आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। डोंगरकडा स्मशानभूमीत शेडाभावी अंत्यविधीसाठी मृतदेहाची परवड, भर पावसात चिता पेटवणे झाले मुश्किल। कळमनुरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या ग्रामपंचायतीतील विदारक वास्तव, लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांच्या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप। एकीकडे डिजिटल इंडिया आणि सुप्रशासनाच्या मोठ्या गप्पा मारल्या जात असताना दुसरीकडे मात्र कळमनुरी तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या डोंगरकडा गावात विकास कामांचे धिंदवडे निघाल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे। गावातील एका वृद्ध आजींच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गेलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांना साधे पावसापासून संरक्षण करणारे शेडही उपलब्ध नसल्याने अंत्यसंस्कारासाठी कमालीची कसरत करावी लागली। भर पावसात चिता पेटवताना झालेली मृतदेहाची परवड पाहून उपस्थित प्रत्येकाचेच मन हेलावून गेले। डोंगरकडा गावातील एका वृद्ध आजींचे नुकतेच निधन झाले। त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक आणि ग्रामस्थ स्थानिक स्मशानभूमीत गेले होते। मात्र ऐन अंत्यविधीच्या वेळी मुसळधार पाऊस सुरू झाला। स्मशानभूमीत कोणतेही कायमस्वरूपी शेड नसल्यामुळे चिता कशी पेटवायची हा यक्ष प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला। अखेर ताडपत्री आणि मिळेल त्या साहित्याचा आडोसा करून ओल्या लाकडांवर कशीबशी चिता पेटवावी लागली। या संपूर्ण प्रक्रियेत मृतदेहाची झालेली विटंबना अत्यंत क्लेशदायक आणि संतापजनक होती। डोंगरकडा ही तालुक्यातील मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते। असे असूनही गावातील मूलभूत सुविधेचा एवढा गंभीर प्रश्न प्रलंबित कसा, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। निवडणुकीपुरते मते मागायला येणारे लोकप्रतिनिधी, गावाचा कारभार पाहणारे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांना या मूलभूत समस्येचे गांभीर्य का वाटले नाही? एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीला विविध योजनांमधून लाखो रुपयांचा निधी मिळतो, मग मृतांच्या हक्काच्या स्मशानभूमीला शेड बांधण्यासाठी निधी का कमी पडतो, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। माणसाला जिवंतपणी तर यातना सहन कराव्या लागतातच, पण डोंगरकडा गावात मरणानंतरही मरण यातना सोसाव्या लागत आहेत, हे या घटनेने सिद्ध केले आहे। केवळ घोषणाबाजी करणाऱ्या आणि गावाच्या विकासाचा आव आणणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या तोंडावर या घटनेने चपराक लगावली। आता तरी या निगरगट्ट प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जाग येईल का? डोंगरकडा येथील स्मशानभूमीत तात्काळ आधुनिक शेड आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। M24 तास प्रतिनिधी कृष्णा चोथमल, नांदेड, कळमनुरी। त्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून एकतर स्मशानभूमी नाही आणि फक्त ही डोंगरकडा फाट्यासाठी नाही, प्रत्येक समाजासाठी गावात झालं डोंगरकड्यामध्ये 2-3 स्मशानभूमी आहेत शेडच्या, पण इथं असे मागासवर्गीयासाठी अशी स्मशानभूमी आहे। आज जवळपास 2 तास झालं इथं चिता या ठिकाणी जळत नाही। 30 लिटर डिझेल लागलेलं आहे, तरी सुद्धा काहीच होत नाही। त्या इथं ना इथल्या सरपंचाचं लक्ष आहे, ना ग्रामसेवकाचं लक्ष आहे, ना कुठल्या ग्रामपंचायत सदस्याचं लक्ष आहे। फक्त इलेक्शन आलं की फक्त या ठिकाणी मतदानासाठी आमच्याकडे येतात। सर्व जनतेला एवढीच विनंती आहे, जे आपल्याला आता या ठिकाणी त्रास व्हायला, ते त्रास आपण या ठिकाणी जो कोणी आपल्या दारावर मताची भीक मागायला येईल त्याला त्या ठिकाणी आपण विचारण्यात यावं आणि त्याच्या 1000-2000 रुपये पैशावर मतदान न करता 5 वर्षासाठी त्यानं आपल्यासाठी काय काय केलंय हे त्याच्याकडून विचारून आपल्या गच्चीला धरून विचारलं पाहिजे। सगळ्यासाठी इथं शेड तयार करा। पावसामध्ये बी माझ्या आत्या जळली का माय जळू शकते, मग बाप जळू शकते, सगळ्याचं काय होऊ शकते ते काय करा, सार्वजनिक एक शेड बांधा। आणि पावसामध्ये बी आज भिजून आम्ही माझ्या आत्याला जळलं तर अजून मी जळू शकतो, असं करा।